नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिकाला जेव्हा साप चावतो तेव्हा सरकार तिला उचलून घेऊन येतो. तेव्हा सगळे विचारू लागतात काय झालं. तेव्हा सरकार म्हणतो सानिका मॅडमला साप चावलाय. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. पुढे सरकार डॉक्टरला फोन लावायला सांगतो. बाबू म्हणतो अरे इथे रेंज नाही आहे, फोन लागत नाही. त्यावर सरकार म्हणतो अरे डॉक्टरांना बोलवा. सरकार रडू लागतो आणि सानिकाला म्हणत असतो सानिका मॅडम डोळे उघडा. सानिका मॅडम तुम्हाला काही होऊ देणार नाही. सानिका मात्र बेशुद्धच असते. तिला पाहून सरकार म्हणतो आता मलाच विष काढावं लागेल. बाबू तिथे येतो आणि म्हणू लागतो अरे काय करतोय तू, असं केलं तर तेरे जान को खतरा हो जाएगा. त्यावर सरकार म्हणतो झालं तरी चालेल, पण सानिका मॅडमला मी काही होऊ देणार नाही, असं म्हणून तो सानिकाच्या पायातलं तोंडाने विष काढायला लागतो. हे बघून सगळेजण घाबरलेले असतात. सरकारलाही थोडा वेळात त्रास व्हायला लागतो आणि तोही सानिकाजवळ बेशुद्ध पडतो. त्याला बेशुद्ध पडलेलं पाहून बाबू त्याच्याकडे पळत येतो आणि म्हणू लागतो ए भाई राजा क्या हुआ तुझको, आखे खोल. इकडे सर्वेशची आई म्हणजे पंकजा कॅलेंडर खुणा करत असते. तेवढ्यात सर्वेश तिथे येऊन तिला विचारू लागतो मम्मी काय करतेस तू. त्यावर ती म्हणू लागते तयारी. त्यावर सर्वेश म्हणतो कसली तयारी. त्यावर ती बोलू लागते ह्या घरावर राज्य करण्याची तयारी आणि ती हसू लागते. पुढे ती म्हणू लागते अरे सर्वेश साखरपुड्याचा मुहूर्त आलाय, गुरुजींनी परवाचीच तारीख दिली, त्याच दिवशी तुझा साखरपुडा उरकून टाकूया. त्यावर सर्वेश म्हणतो अगं परवा, असं कसं, मामा तयार नाही होणार त्याला. त्यावर ती म्हणू लागते त्याला कसं तयार करायचं ते मी बघते. सर्वेश तू फक्त माझ्या हो मध्ये हो म्हणायचं, कळलं का. इकडे बाबू शोना डॉक्टरांना घेऊन येतात. डॉक्टर इंजेक्शन देतात. तेव्हा सरकार शुद्धीवर येतो आणि सानिकाला विचारू लागतो. तेव्हा बाबू म्हणतो ए भाई तू उठ मत. सानिका मॅडम ठीक आहे अभी. पुढे डॉक्टर बोलतात तुम्ही खूप मोठी रिस्क घेतली आहे, खरं तर यात तुमचा जीव पण जाऊ शकला असता आणि तुम्ही जर का त्यांचं विष काढलं नसतं तर त्याही वाचू शकल्या नसत्या. पुढे डॉक्टर विचारू लागतात एनिवे कोण आहेत त्या तुमच्या, होणारी बायको की गर्लफ्रेंड. त्यावर सरकार म्हणू लागतो त्यांच्याभोवती माझं अख्खं आयुष्य फिरतं. सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात आणि सानिकालाही थोडी थोडी शुद्ध यायला लागते. पुढे सरकार म्हणतो बॉडीगार्ड आहे मी त्यांचा. पुढे तो म्हणू लागतो यांच्यापेक्षा माझ्या आयुष्यात कायच महत्त्वाचं नाही, यांना काही झालं असतं तर. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील, शी विल बी ऑल राईट, असं म्हणून डॉक्टर तिथून येतो मी असं म्हणून निघून जातात. इकडे बाबू शोनासाठी चहा घेऊन येतो आणि म्हणू लागतो यार सरकारने काल खुद के जान पे खेल के सानिका की जान बचाई. तेव्हा बाबू म्हणू लागतो माझं बी सेम असं आहे, सरकारच्या जागी मी असतो आणि सानिकाच्या जागी विभा तर मी पण हेच केलं असतं. त्यावर बाबू म्हणू लागतो एक मिनिट, विभा का नाम कैसे लिया तूने. त्यावर शोना म्हणू लागतो सरकारसाठी जशी सानिका आहे तशी माझ्यासाठी विभा. विभावरून त्या दोघांमध्ये वाद व्हायला लागतो. शोना म्हणतो बाबू ओनली काबू. त्यावर बाबू म्हणतो शोना ओनली रोना. तेवढ्यात विभा तिथे येते आणि निघायचं का असं म्हणून ती त्यांना तिथून घेऊन जाते. इकडे सर्वेश सावित्री आणि साहेबरावांना घेऊन येतो. सावित्री वंस वंस म्हणून आवाज देऊ लागते. तेव्हा पंकजा झोपण्याचं नाटक करते. साहेबराव तिथे येऊन तिला विचारू लागतात काय झालं गं. त्यावर ती म्हणते माहीत नाही. पुढे ते विचारतात माहीत नाही म्हणजे. पुढे ती बोलू लागते अरे दादा माहीत नाही, अचानक छातीत दुखायला लागलं, अंगात ताकद नाही, मागत बी एकदा अशीच आजारी पडली होती, पण आता असं वाटतं माझी वेळ जवळ आली. त्यावर सावित्री म्हणते अहो असं का बोलताय. पुढे साहेबराव म्हणतात सर्वेश डॉक्टरांना फोन कर आणि त्यांना लवकरात लवकर बोलवून घे. त्यावर पंकजा बोलू लागते नाही दादा मी काही अशी बरी होणार नाही. त्यावर सावित्री तिला म्हणते मग काय करायचं सांगा, आपण सगळं करू. पुढे साहेबराव तिला विचारू लागतात अगं कसला विचार करते एवढा. त्यावर ती म्हणते तू तर बोलूच नको दादा, तुला सगळा विषय माहिती आहे. बया किती वेळा बोलले मी की सर्वेश आणि सानिकाचं लग्न लावून टाका, पण माझं कुणी कुणी म्हणून ऐकत नाही. इकडे पंकजाचे नाटक चालूच असतं. ती म्हणू लागते इथे आतल्या आत जीव तुटतोय माझा, आता मी गेल्यावरच लावून टाका त्यांचं लग्न. त्यावर सावित्री बोलू लागते अहो वंस भरल्या घरात असं बोलू नये. त्यावर पंकजा म्हणते वहिनी घर भरलेलंच आहे ग, पण मी रिकामी आहे ना, मी नको तो विचार करत बसते. त्यावर साहेबराव म्हणू लागतात बरं आपण ही शर्यत झाली की लगेच लग्न लावून टाकूया. त्यावर पंकजा म्हणते बया तवर आपण साखरपुडा तरी करून घेऊ ना. पुढे ती म्हणू लागते अडचण काय नेमकी, काय अडचण आहे. बया आमचे हे दादा तुझ्यासाठी जेलात गेले.
कवा म्हणले का रे ते, आज नाही उद्या जातो, नाहीतर 1-2 दिवस तू जा माझ्या जागी. त्यावर साहेबराव काहीच बोलत नाही. पुढे ती म्हणते, मला काही माहीत नाही, परवा सानिका आली का सर्वेश आणि सानिकाचा साखरपुडा लावून टाकू. त्यावर सावित्री म्हणते, परवा? एवढ्या लवकर? नाही म्हणजे सानिकालाही विचारावं लागेल. त्यावर पंकजा म्हणते, आता घरातले निर्णय सानिका घेणार. मला वाटलं होतं का दादा निर्णय घेईल. पुढे ती म्हणते, आणि सानिका बी तयार आहे ना लग्नाला. आणि आता फक्त माझ्या डोळ्यासमोर साखरपुडा उरकून घेऊ, तुम्हाला वाटेल तेव्हा लग्न लावा. त्यावर साहेबराव म्हणतात, ठीक आहे, सानिका आली की त्यांचा साखरपुडा लावून टाकू. इकडे सरकार सानिकाकडे येऊन तिला विचारू लागतो, मॅडम बरं वाटतंय का आता. त्यावर सानिका म्हणते, होय एकदम ठणठणीत. पुढे तो म्हणतो, काही लागलं तर सांगा, मी इथेच आहे, असं म्हणून तो तिथून जायला निघतो. तेवढ्यात सानिका त्याला आवाज देऊ लागते, राजा काय झालंय, तू नीट माझ्याकडे बघून बोलत नाहीयेस. त्यावर सरकार म्हणतो, काय गरज होती तिकडे जाण्याची. त्यावर सानिका म्हणते, गरज होती म्हणूनच तर गेले होते, माझी एक विश होती, ती पूर्ण व्हावी म्हणून मी तिथे गेले. त्यावर सरकार म्हणतो, अहो पण तुम्हाला काही झालं असतं तर. त्यावर सानिका म्हणते, तू असताना मला कधीच काही होणार नाही. त्यावर सरकार म्हणतो, मॅडम आयुष्य म्हणजे काही चेष्टा वाटली का तुम्हाला. काल जर मी तिथं नसतो तर काय झालं असतं. प्रत्येक वेळी काय मी सोबत असणार आहे का. त्यावर सानिका म्हणते, का नसणार, काल तू तुझा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवलास की नाही. त्यावर सरकार म्हणतो, मी माझं कर्तव्य केलं. त्यावर सानिका विचारते, फक्त कर्तव्य केलंस की अजून काही. त्यावर सरकार म्हणतो, मॅडम तुम्ही आराम करा, मी निघतो. त्यावर सानिका म्हणते, सांग ना राजा, माझ्या डोळ्यात बघून सांग, तू फक्त कर्तव्य केलं की अजून काही. पुढे ती बोलू लागते, मी जे एवढ्या दिवसापासनं तुला सांगण्याचा प्रयत्न करते ते तुला कळत नाही आहे की कळतंय पण तू कळत नाही असं दाखवतोय. त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो. पुढे सानिका म्हणते, तू हे कर्तव्य म्हणून करतोय की तुला माझ्याबद्दल काही खास वाटतंय म्हणून करतो. बोल ना राजा, काय वाटतंय तुला माझ्याबद्दल प्लीज. तेवढ्यात विभा बाबू शोना तिथे येतात. विभा म्हणते, तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू असेल तर आम्ही नंतर येतो. त्यावर सरकार म्हणतो, नाही थांबा. विभा म्हणू लागते, मी काय म्हणते सानू, आपण ना ही ट्रिप कॅन्सल करूया. त्यावर सानिका म्हणते, नाही नाही नको, माझ्यामुळे उगाच सगळ्यांचा मूड खराब नको करायला. त्यावर विभा म्हणते, नक्की ना, हे बघ उगाच दुसऱ्यांच्या मूडचा विचार करत बसू नकोस, त्यांना काय सांगायचं मी सांगते. त्यावर सानिका म्हणते, नाही नाही, तुम्ही शूट कंटिन्यू करा, मी आराम करते. त्यावर विभा म्हणते, पक्का ना. पुढे विभा राजाला थँक्स म्हणते. त्यावर सरकार म्हणतो, का. त्यावर विभा म्हणते, काल तू सानिकाला वाचवलंस, तू नसतास तर, असं म्हणून ती सानिकाकडे बघून रडू लागते. सानिका तिला जवळ घेते. पुढे ती सानिकाच्या गळ्यात पडून आणखीच रडायला लागते. नंतर ती सगळ्यांना सांगते असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे शोना म्हणत असतो, सानिका येणार नाही म्हणजे राजा येणार नाही, पण राजा येणार नाही तरी पण आम्ही जाणार आहे. त्यावर बाबू म्हणतो, हा हा जाना पडेगा. सरकार त्यांच्याकडे बघू लागतो. सानिका मात्र इकडे विचार करत असते, सगळे गेल्यावर मला राजाशी बोलता येईल आणि त्याच्या मनात काय ते पण समजेल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.